आयुष्यात स्वतःसाठी कष्ट करा, स्वतःची काळजी घ्या, वेळेला किंमत द्या. अशी लोक असतात की त्यांच्याकडे आपल्याला जायचे नसते. अशा वेळेला त्या व्यक्तीच्या चमच्यांना आपल्या मनातील सत्य सांगा. तुमचे म्हणणे आपोआप वरपर्यंत पोहोचेल. आयुष्य आहे तोपर्यंत संकट येत राहतील. संकटातून मार्ग कसा काढायचा, कारण वेळ बदलत राहते. आज तुमच्या आजूबाजूचे लोक एन्जॉय करत असतील तर करू द्या. आपण त्यांच्यामुळे आपलं काम करत राहायचं, कारण एक दिवस असा येईल की ते तुमच्याकडे पैशाची कामाची मदत मागतील. रोज न चुकता आपल्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवायची, की एक दिवस त्याचे उत्तम परिणाम दिसून येतात. जेव्हा समाजातील काही लोक तुमच्या पराभवाची वाट बघतात, तेव्हा जिंकण्याची मजा वेगळीच असते, कारण आपण त्या जिद्दीने कामाला लागतो आणि कष्ट करतो. प्रामाणिकपणे, इमानदारीने आयुष्य जगणाऱ्यांची हौसमौज जरी करता येत नसली, मात्र त्यांना झोप सुखाची येते. ह्या आयुष्यात हसण्यापेक्षा जास्त दुःखाचे क्षण येतील. म्हणून जेव्हा संधी मिळेल, वेळ येईल, तेव्हा मन मोकळेपणाने हसून जगून घ्या, कारण आयुष्यातली गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आपल्या आवडत्या असलेल्या लोकांसाठी वेळ अवश्य काढा, कारण काही दिवसांनी तुमच्याकडे वेळ जरी असला तरी ती लोक असतील की नाही याचा काही भरोसा नाही. लक्षात ठेवा, ज्याला स्वतःसोबत केलेली मस्करी आवडत नाही, त्याने दुसऱ्यासोबत देखील मस्करी करू नये. या कलियुगात जो खोटं बोलतो, लबाडी करतो, अशी लोक समाजाला चांगली वाटतात, आणि जो खरं स्पष्ट बोलतो तो सगळ्यांपासून दूर जातो. गोष्टी तोडायला जास्त बुद्धी लागत नाही, पण गोष्टी जोडून ठेवायला खूप शहाणपण लागते. माणसाने स्वतःसाठी वेळ जरूर काढावा, कारण ह्या धावत्या दुनियेत तुम्हाला कोणीच म्हणणार नाही, थोडा वेळ आराम कर. ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की खूप त्रास कमी होतो. काही गोष्टी वेळेवर सोडून दिलेल्या चांगल्या असतात. नुसता जास्त पैसा कमवण्यापेक्षा जो पैसा कमवला आहे आधी त्याचे नियोजन करा. जेव्हा हातात पैसा येतो तेव्हा त्याची गुंतवणूक केली नाही तर मागचे दिवस पुन्हा भविष्यात यायला वेळ लागत नाही. वाया घालवलेला वेळ हा वाया गेलेल्या पैशापेक्षा जास्त वाईट असतो. पटेल तर नक्की सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.